नमस्कार. कर्क राशींच्या व्यक्तींना ऑगस्ट 2025 या महिन्यासाठी राशीफलाप्रमाणे मी आता मार्गदर्शन करू इच्छितो. कर्क राशींच्या व्यक्तींना हा महिना खूप काही उलाढाल दाखवणारा असा हा महिना म्हणता येईल. आरोग्य, काम या गोष्टीमध्ये एवढ्या घडामोडीने आणि वेगाने काही गोष्टी घडतील की आपल्याला विचार करायला खूप वेळ कमी मिळेल आणि त्यामुळे आपलं थोडं मनस्वास्थ्य कमी जास्त होत राहील असं दिसतंय. त्यामुळे कर्क राशींच्या व्यक्तींनी हा महिना अतिशय सावधगिरीने राहावं असं मी निश्चितपणाने सांगेन. कर्क राशींच्या व्यक्तींनी ह्या महिन्यामध्ये ओम नमः शिवाय हा जप किमान 1008 वेळा करावा. केवळ 108 वेळा नाही, 1008 वेळा करावा. 20 मिनटं लागतील जर एका बैठकीत करायचं म्हटलं तर, पण किमान 1008 वेळा करावा असा मी मुद्दाम सल्ला देतो आहे. म्हणजे ह्या घडामोडींचा वेग जो आहे तो आणि आपला वेग जुळून येईल. नाहीतर आपण त्यामध्ये मागे पडाल आणि घटना घडून जातील. तर कर्क राशींच्या व्यक्तीने भिवून जायचं कारण नाही आहे, पण या घडामोडी आपल्याकडून त्या ॲक्सेप्टेबल झाल्या पाहिजेत म्हणून काहीसा उपाय, काहीसा दैवी कृपा तुमच्यावर असावी म्हणून मी हा उपाय तुम्हाला सांगतो आहे. तो उपाय तुम्ही अवश्य करा. जर देवळात जाणं शक्य असेल शंकराच्या, तर शंकराचं देवदर्शन घ्या. जर आपल्याला शुभयोगावर लघुरुद्र करून घेणं शक्य असेल तर लघुरुद्र करा. तो बराच पुढचा काळ तुम्हाला एक संरक्षण कवच मिळवून देईल. तसंही करा. पण कर्क राशींच्या व्यक्तींना दैवी कृपेची गरज आहे असं मला या ठिकाणी ठाम सांगायचं आहे. कर्क राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये आपले काही अंदाज जे आहे ते चुकू शकतात. म्हणजे आपलं नियोजन जे आहे त्या नियोजनामध्ये काही त्रुटी राहू शकतात. तर त्यामध्ये प्रत्येक गोष्ट आपली एका दुसऱ्या व्यक्तीकडून क्रॉस चेक करणे किंवा व्हेरीफाय करणे हे खूप महत्त्वाचं या महिन्यात ठरणार आहे. त्यामध्ये कमीपणा मानण्याचं काहीच कारण नाही आहे. कारण ती पुढची चूक होऊ द्यायची नसेल तर तुम्हाला हे करणं भाग आहे. म्हणून अगदी बिनदिक्कतपणे तुम्ही केलेली गोष्ट जी आहे किंवा तुम्ही केलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या दुसऱ्यांकडून व्हेरीफाय करा असं मुद्दाम मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो. कारण त्याचा आपल्या प्रकृतीवर सुद्धा परिणाम होणार आहे. ज्यांना ऑलरेडी हृदरोग आहेत, हृदयासंबंधी ज्यांना रोग आहेत, त्यांनी या महिन्यात खूप काळजी घ्यायची आहे. ज्यांना पेसमेकर वगैरे अशी मशिनरी किंवा अशा काही सिस्टम ज्या ऑलरेडी इन्स्टॉल केलेल्या आहेत त्यांच्या हृदयामध्ये, त्यांना या महिन्यामध्ये विशेष काळजी घ्यायची आहे. त्यामध्ये पुन्हा काहीतरी रिवर्क करावं लागेल किंवा काहीतरी त्याच्यात स्पेसिफिक गोष्टी नीट काम करत न केल्यामुळे त्यात रिपेरिंग करावं लागेल असं दिसून येत आहे. तर या बाबतीत आपण काळजी घ्यावी. ज्यांना दम्याचे विकार आहेत त्यांनीसुद्धा या महिन्यात विशेष काळजी घ्यावी असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देऊ इच्छितो. प्रकृतीच्या बाबतीत हे 2 गोष्टी मी अधोरेखित केलेल्या आहेत, त्यावर आपण विशेष लक्ष द्या. त्याचप्रमाणे उद्योगधंदा करणारे जे व्यक्ती आहेत त्यांनी कोणावरही विश्वास ठेवू नका. ऐका, पण ती स्वतः गोष्ट आपण जोपर्यंत बघत नाही तोपर्यंत त्याच्यावर विश्वास ठेवू नका. सांगणाऱ्यांनी सांगितलं, आपण विश्वास ठेवला, त्यामुळे आपली कृती चुकली असं होईल किंवा आपला निर्णय चुकला असं होईल. तर आपण याबद्दल सांगणाऱ्यांनी जरी सांगितलं तरी आपण प्रत्यक्ष ते बघा किंवा अनुभवा किंवा खात्री करून घ्या आणि मग एखादी गोष्ट करा असाच सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देऊ इच्छितो. शिक्षण क्षेत्रातली जी मुलं आहेत त्यांनी आपल्या स्वतःच्या फाजील आत्मविश्वासावर राहू नये. कारण या महिन्यात आपलं ग्रहमान असं आहे की जेव्हा तुम्ही माझं सगळा अभ्यास झाला आहे असं म्हणता तेव्हा तो 40% झालेला आहे. त्यामुळे तुम्हाला किती तयारी करायची अजून ह्याची तुम्ही एक आढावा तुम्हाला घेता येईल. म्हणून तुम्ही वारंवार त्यामध्ये उजळणी करा किंवा ते रिपिटिशन जे म्हणतात ते रिपिटिशन करा असाच सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. जे लघुउद्योजक आहेत किंवा ज्यांचे मोठमोठाले उद्योग आहेत त्यांचे पेपरवरचे प्लॅन पेपरवर राहतील. त्यांना सरकारकडून
जे काय फायदे मिळवायचे असतात त्यांची त्यांना कल्पना नसल्यामुळे त्या ज्या काही गोष्टी आहेत त्या कागदावरच राहतील, त्या प्रत्यक्षात यायला अजून काही काळ लोटेल. त्यामुळे आपला जीव खालीवर होईल किंवा घालमेल होईल, तसं करून घेऊन अपसेट होऊ नका, असाच सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देऊ इच्छितो. कर्क राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की ह्या महिन्यामध्ये आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्यासाठी आपल्याला थोडी धावपळ करावी लागेल. म्हणजे त्यांना विविध टेस्ट करणे त्यांच्यासाठी जे आवश्यक आहेत त्यांच्या आजारपणामध्ये त्यांना हॉस्पिटलला घेऊन जाणे किंवा रूटीन टेस्ट ज्या आहेत त्या टेस्ट करून घेणे किंवा नवीन काही टेस्ट असतील त्या कराव्या लागणे, अशा काही गोष्टी मला दिसून येत आहेत. उत्तरार्धामध्ये या गोष्टी तुम्हाला विशेष जाणवतील किंवा त्यामध्ये लक्ष देण्याची गरज भासेल असं मला या ठिकाणी दिसतं आहे. तर जेव्हा अशी वेळ येईल तेव्हा आपण मागे राहू नका, त्या ठिकाणी आपली जबाबदारी पार पाडा, एवढंच मी या ठिकाणी तुम्हाला सांगेन. आपलं उत्पन्न आणि आपलं जे काय आवक आहे या महिन्याची ती मिळवण्याकरता थोडं झगडावं लागेल असं या महिन्यात दिसतं आहे. उत्पन्न आपलंच आहे, मेहनत आपलीच आहे, पण लोक वेळेवर पैसे देत नाहीत किंवा आपला शब्द पाळत नाहीत. अशामुळे आपला खूप राग अनावर होईल. पण अनावर रागून काय करणार आपण? काही त्याच्यामध्ये तुमचा राग अनावर झाला म्हणून होणारी गोष्ट काय लगेच होणार नाही, तसं होणार. तर त्यासाठी आपण चांगल्या मार्गाने या गोष्टीचा पाठपुरावा करा, असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. आणि जास्त अपसेट न होता आपलं उत्पन्न जे आहे ते उत्पन्न मिळालं तरी खर्चसुद्धा भरमसाठ वाढणार आहेत. अनावश्यक खर्च टाळावे लागतील आणि भरमसाठ खर्चाला तुम्हाला आळा या महिन्यात घालावा लागेल. त्यासाठी संपूर्ण तयारी ठेवा, अनावश्यक खर्च टाळा, असाच सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देऊ इच्छितो. कर्क राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की ज्यांना पायामध्ये व्हेरिकोव्हेन्स किंवा असा जो काही त्रास असतो, अशा रोगाच्या जे काही पेशंट आहेत त्यांना या महिन्यामध्ये काही जास्त त्रास होणार असं दिसून येतं. तर यातला त्रास जरा जरी काही वाढला किंवा त्यामध्ये काही बदल दिसून आला, लगेच आपल्या डॉक्टरांकडे जाऊन त्याचं निराकरण करून घ्या, औषधोपचार करा, असाच सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. हे होतं कर्क राशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.